नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण मृदाभूगोलातील मॉड्यूल 2 यामधील पहिला घटक हॅन्स जेनी यांचे मृदा निर्मिती घटकांचे प्रतिमान किंवा मॉडेल याची माहिती घेणार आहोत. फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन अ सिस्टीम ऑफ क्वांटिटेटिव्ह पेडॉलॉजी या पुस्तकामध्ये हॅन्स जेनी या तज्ज्ञाने मृदा निर्मितीचे घटक याचे मॉडेल सविस्तरपणे दिलेले दिसून येते. हे मॉडेल आपण का शिकणार आहोत हे पहिल्यांदा समजून घेऊ. आपल्या पृथ्वीवर विविध प्रकारची मृदा आढळते. मृदेची ही विविधता भारतातच आहे असं नाही, तर जगात सर्वत्र ही विविधता आढळून येते. किंबहुना सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आढळणारी मृदा देखील सर्वत्र सारखी नाही. या मृदेमध्ये विविधता आहे. काही मृदांमध्ये रंगाची विविधता आहे, तर मृदा ही पोतानुसारही वैविध्यपूर्ण आहे. या मृदांची जाडी देखील सर्वत्र सारखी आढळून येत नाही. याखेरीज सर्वच मृदांच्या सुपीकता ह्या देखील समान आढळत नाही. काही मृदा या अधिक उत्पादन देणाऱ्या आहेत, तर काही मृदांमधून उत्पादन हे जुजबी निघलेले दिसून येतं. मृदांमधील रासायनिक गुणधर्मांमध्ये देखील ही विविधता आहे. मृदाभूगोलात मृदा विविधता कशी आहे, कोणकोणते घटक ही विविधता निर्माण करण्यास कारणीभूत असतात, तसेच मृदेचे प्रकार निश्चित कोणत्या निकषांद्वारे केले जातात, या सर्व प्रश्नांची जर का उत्तरं हवी असतील तर आपल्याला मृदा निर्मितीचे घटक अभ्यासणे गरजेचे ठरते. याच कारणास्तव आपण हॅन्स जेनी यांचे मृदा निर्मितीचे घटक याबद्दलची माहिती ही समजून घेणार आहोत. ही माहिती समजून घेत असताना आपल्याला जर का मृदेबद्दल विविधता ही कशी आहे हे समजून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला ही समोर वेबसाईट दिली आहे, msac.maharashtra.gov.in/soil. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला मृदेविषयक महाराष्ट्रामधील विविध लेअर त्यांची माहिती ही उपलब्ध होते. इथे दिलेला जो काही महाराष्ट्राचा नकाशा आहे, या नकाशामध्ये मृदांची जाडी ही विविध ठिकाणी कशी आहे याबद्दलची माहिती दिलेली आहे. या नकाशाद्वारे समजून येत आहे की महाराष्ट्रात असणाऱ्या मृदांची जाडी सर्वत्र सारखी नाही. सह्याद्री पर्वतात ती 10 सेंटीमीटर ते 25 सेंटीमीटर एवढी कमी आहे. कोकणातही जाडी ही कमीच आढळलेली दिसते, मात्र पठारातील नदी खोऱ्यांमध्ये ही जाडी जास्त आढळलेली दिसते. तर ही विविधता अशी का निर्माण होते हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला मृदा निर्मितीचे घटक समजून घेणं हे गरजेचं असतं. हॅन्स जेनी या मृदाशास्त्रज्ञाने 1941 साली मृदेवर परिणाम करणाऱ्या घटकांचे जनुकीय व गणितीय सहसंबंध दर्शवणारे प्रतिमान मांडले. या ठिकाणी मी शब्द प्रतिमान असा वापरला, याचाच इंग्रजीमधील पर्यायी शब्द आहे मॉडेल. तर त्यांनी हे जे काही मॉडेल मांडलं त्याच्यामधून आपल्याला मृदा निर्मितीचे घटक हे व्यवस्थितपणे समजतात. मृदा निर्मितीवर परिणाम करणारे घटक हे स्वतंत्रपणे कार्यरत नसले तरी त्यांचा एकत्रित परिणाम होऊनच मृदा निर्मिती होते. हे जगास पटवून देण्याचं कार्य हॅन्स जेनी यांनी केलेलं दिसून येतं. या मॉडेलचे 1941 साली प्रकाशन झाल्यानंतर हॅन्स जेनी यांचे नाव हे जगात मृदाशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले. अशा या हॅन्स जेनी यांनी मृदा निर्मितीचं प्रतिमान मांडलं. ते प्रतिमान हे भूगोलाच्या दृष्टिकोनातून आणि मृदाशास्त्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं होतं. यापूर्वी मृदा भूगोल हे केवळ वर्णनात्मक होतं, परंतु गणिताच्या सहाय्याने मृदा निर्मितीचे घटक मांडल्यानंतर मात्र मृदा भूगोलाच्या अभ्यासाची पद्धतच बदलून गेली. म्हणूनच हॅन्स जेनी यांचं हे प्रतिमान किंवा मॉडेल हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांचं मुद्दामून पुस्तक मी तुम्हाला दुसऱ्या स्लाईडमध्ये दाखवण्याचा उद्देश हा आहे. हे पुस्तक जर का तुम्ही वाचायला घेतलं तर तुम्हाला असं आढळून येईल की मृदेचे विविध घटक
हे ग्राफमार्फत, आकृत्यांमार्फत अतिशय सुंदर रीतीने या हॅन्स जेनी यांनी मांडलेले दिसतात. मुद्दामून या पूर्ण लेक्चरमध्ये मी तुम्हाला यातील काही ठराविक नमुने हे देखील दाखवणार आहे. हे मॉडेल सूत्राद्वारे स्पष्ट केलेलं दिसून येतं. S इज इक्वल टू F इन ब्रॅकेट CL O R P T अँड सो ऑन. या ठिकाणी S म्हणजे सॉइल म्हणजे मृदेचे गुणधर्म. F याचा अर्थ होतो फंक्शन ऑफ म्हणजे पूर्ण प्रक्रिया ही एकत्रितपणे होणार आहे. रिजनल क्लायमॅट CL प्रामुख्याने क्लायमॅट या इंग्रजी शब्दावरून घेतलेला आहे की ज्याचा अर्थ होतो हवामान. O म्हणजेच बायोटा, पोटेन्शियल बायोटा म्हणजे जैविक घटक. R म्हणजे रिलीफ याचाच अर्थ मराठीत होतो उठाव. P म्हणजे पॅरेंट मटेरियल याचाच अर्थ होतो जनक खडक. T म्हणजे टाईम म्हणजेच कालावधी. म्हणजेच मृदा निर्मितीचे घटक हे 5 या घटकांचं मिळून फंक्शन आहे, कार्य आहे, एकत्रित कार्य आहे. म्हणजे हवामान, जैविक घटक, भूउठाव, जनक खडक आणि कालावधी यांच्या एकत्रित परिणामातून मृदेचे गुणधर्म निर्माण होतात. हे गणितीय सूत्राद्वारे हॅन्स जेनी यांनी मांडलं आणि यापासूनच या विषयाला नवीन दिशा आणि नवीन अभ्यास पद्धत मिळालेली दिसून येते. थोडक्यात हॅन्स जेनी यांनी मृदा निर्मितीच्या क्रियेत 5 घटक प्रामुख्याने सहभागी होतात हे स्पष्ट केलं. हवामान, जैविक घटक, भूरचना, जनक खडक, कालावधी हे सर्व घटक स्वतंत्रपणे सहभागी होत नाहीत, तर त्यांचा एकत्रित परिणामातून मृदा निर्मिती होते, मृदेचे गुणधर्म निश्चित होतात आणि मृदेंमधील भिन्नता देखील आपल्याला याच घटकांच्या उपलब्धतेनुसार बदललेली दिसते. आता आपण यामधील प्रत्येक घटक सविस्तरपणे समजून घेऊ. जनक खडक. जनक खडक म्हणजे ज्या खडकांपासून मृदा बनते तो खडक होय. मृदा ही खडकांपासून बनते आणि त्यामधली क्रिया कोणती आहे तर प्रामुख्याने विदारण ही क्रिया आहे. खडक म्हणजे खनिजांचं मिश्रण. विदारणाने या खडकांचे तुकडे होतात, सूक्ष्म चुरा होतो आणि सूक्ष्म कणांमध्ये मूळ जनक खडकात जे गुणधर्म आहे, जे खनिजे आहेत, तीच खनिजे ही त्या मृदांच्या कणांमध्ये आढळतात. खडकांमधील खनिजांमध्ये विविध प्रकार असल्याने मृदेतही बदल होत असतो. खडकांचे रासायनिक गुणधर्म, मृदेतील खनिजे, क्षारांचे प्रमाण, सामू या विविध घटकानुसार मृदा कण हे निर्माण झालेले दिसून येतात. खडकांचे रंग यानुसार मृदेचे गुणधर्म देखील ठरलेले दिसतात. मागच्या वर्षी शिकलेलो आहोत की कठीण खडकांचं विदारण उशिरा होतं म्हणजे मृदा निर्मितीची क्रिया ही लांबणारी ठरणार आहे. तर ज्या ठिकाणी मृदू खडक आहेत त्या ठिकाणी मात्र मृदा निर्मिती प्रक्रिया ही लवकर घडलेली दिसून येते. तसेच ज्या ठिकाणी सच्छिद्र खडक आहेत तेथे मृदा निर्मिती अधिक वेगाने होते, कारण पाणी ज्यावेळेस या खडकांमध्ये मुरतं खडकांचं विदारण लवकर होतं आणि पर्यायाने खडकांचा चुरा होतो आणि बारीक चूर्ण होते. म्हणजेच सच्छिद्र खडक असतील तर मृदा निर्मिती वेगाने घडते. याखेरीज खडकांचे जशी स्तररचना असतील तशा पद्धतीनेच मृदांच्या देखील स्तररचना आढळून येतात. खडकांना जर अधिक तडे असतील, भेगा असतील तर मृदा निर्मिती जलद होते. त्याचबरोबर खडकांच्या संरचना यानुसार भौतिक गुणधर्म मृदांचे निश्चित झालेले दिसून येतात. मृदेचे थर अथवा संरचना हे खडकांच्या स्तररचना व संरचनेनुसार बदलतात. जर खडकांचे स्तर आडवे असतील तर मृदांचे स्तरही आडवे असतात. याबरोबर काही मृदा ह्या ढेकळ्यासारख्या आढळतात तर काही मृदा या रवाळ आढळतात. अशा पद्धतीने खडकांची संरचना ही मृदा निर्मितीवर परिणाम करत असते. खडकांचे रासायनिक भौतिक गुणधर्म यांचा प्रभाव मृदा निर्मितीवर होतो. थोडक्यात
जसे मात्यापित्याचे गुणधर्म अपत्यात अवतरतात, तसेच जनक खडकाचे गुणधर्म मृदेत अवतरतात. उठाव आणि मृदा आकार व जाडी. मृदा निर्मितीवर परिणाम करणारा उठाव हा महत्त्वाचा घटक आहे. उठावानुसार 2 घटक ठरतात. उठावानुसार भूपृष्ठावरती पाणी कोठे साठेल हे निश्चित होतं. उठावानुसार मृदांच्या कणांचा आकार व जाडी ही देखील निश्चित होते. स्लाइडमध्ये दर्शवलेल्या आलेखामार्फत स्पष्ट होते की जसजशी उंची वाढेल तसतसा मृदा थरांची जाडी ही कमी कमी होत जाते. म्हणजेच पर्वतीय प्रदेशांमध्ये मृदा थरांची जाडी ही कमी आढळेल. तसेच पर्वतीय प्रदेशातून वाहून आलेले विदारित द्रव्य हे पर्वत पायथ्याला साचले जाईल. त्याचे थरावर थर साचले गेल्यामुळे या भागामध्ये मृदाथरांची जाडी ही जास्त आढळेल. हे स्पष्टीकरण आपल्याला हेन्स जेनी यांनी दुहेरी पद्धतीने दर्शवलेलं दिसून येतं. शेजारील आकृतीमध्ये हेन्स जेनी यांनी मृदाथरांची जाडी ही अशा पर्वत पायथ्याला जास्त आढळते हे स्पष्ट केलेलं आहे. याखेरीज ज्यावेळेस हे मृदेचे कण हे उतारानुसार आणखी पुढे वाहत जातात त्यावेळेस पुन्हा मात्र मृदाथरांची जाडी ही कमी होऊ लागते. पुढे पुढे सरकणारे जे काही मृदा कण आहेत त्यांचा आकार देखील लहान असतो आणि मृदाथरांची जाडी देखील लहानच असते. याखेरीज वाहून आलेले जे काही पाणी आहे ते उतारानुसार याच भागामध्ये साचत असलेले दिसून येते. ज्यावेळेस हे पाणी साचते त्याच वेळेस त्या ठिकाणी मृदा यामध्ये पाणी साठवले जाते. अशा मृदांमधूनच हळूहळू वनस्पती जीवन हे निर्माण झालेलं दिसून येतं. हे वनस्पती जीवन अशाच ठिकाणी निर्माण झालेलं दिसून येतं. म्हणजेच या ठिकाणी वनस्पती जीवन हे निर्माण होईल. परिणामी अशा या भूपृष्ठ रचनेच्या ठिकाणीच पुन्हा या वनस्पतींचा पडलेला पालापाचोळा यापासून या ठिकाणी सेंद्रिय घटकही उपलब्ध होतील. याचाच अर्थ भूपृष्ठ रचनेनुसार या भागामध्ये जेथे खोलगट उतार आहे, पर्वत पायथा आहे, अशा पर्वतपदीय मैदानी प्रदेशात मृदांची जाडी ही जास्त असते. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच असणारा गंगेचं मैदानी खोरं. हिमालयातून वाहून आलेले जे काही पदार्थ आहेत, जे नदीने वाहून आणलेला गाळ आहे तो अशाच पद्धतीने संचयित झाला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी मृदांची जाडी ही 4000 फूट एवढी जास्त आढळलेली दिसून येते. वनस्पती जीवन निर्माण होण्यासाठी अनुकूल परिस्थिती देखील निर्माण होत नसते. परिणामी तेथे वनस्पती जीवन हे खुरट्या वनस्पतींचे आढळून येईल. म्हणजे तिथे असणारं जे काही वनस्पती आहेत त्या वनस्पती या खुरट्या स्वरूपाच्या असणार आहेत. त्या ठिकाणी असणारी जी वनस्पती आहे ती लहान लहान असणार आहेत. तर जिथे मृदाचा आकार जाडा आहे, मृदांच्या थरांची जाडी ही जास्त आहे, तिथे वनस्पती जीवन हे उंच असलेलं दिसेल आणि अशा ठिकाणची मृदा ही संपन्न असलेली दिसेल. कारण त्या मृदांमध्ये मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय घटक देखील उपलब्ध होतात. उठाव या घटकामुळेच आपल्याला पाण्याची भूमिका समजते. घरावरील स्लॅब असेल त्या ठिकाणी जर का पाणी साठून राहिली तर लवकर गळती होते. भूपृष्ठावर ज्या ठिकाणी पाणी अधिक जास्त काळ थांबते त्या ठिकाणचे खडक लवकर विदारित होतात. परिणामी मृदाकण निर्माण होण्याची क्रिया ही लवकर वेगाने घडते. पर्वतीय प्रदेशांमध्ये पाऊस जास्त असतो त्यामुळे विदारित द्रव्य या पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाते आणि मृदा थरांची जाडी ही कमी आढळते. हे वाहून गेलेलं द्रव्य हे खोलगट भागामध्येच साठलेलं दिसून येतं. यामुळेच मैदानी प्रदेशात मृदांची जाडी ही जास्त आढळते. भूपृष्ठ रचना हा घटक अप्रत्यक्षपणे प्रदेशाचा उतार दर्शवतो.
अंतर्वक्र उताराच्या प्रदेशात पाणी दीर्घकाळ साचून राहते, खडक लवकर कमकुवत होतात व त्यांचे विदारण घडते. त्यामुळेच खडकांमध्ये लवकर फुटण्याची क्रिया घडते आणि मृदा कणांची निर्मिती जलद गतीने होते. याउलट बहिर्वक्र उताराच्या ठिकाणी भूपृष्ठ रचना ज्या ठिकाणी बहिर्वक्र आहे अशा प्रदेशात मात्र पाण्याची उपलब्धता कमी असते. मृदा निर्मिती ही उशिराने झालेली दिसून येते. हवामान हा घटक विदारणामध्ये महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर मृदा निर्मितीवर परिणाम करणारा हा महत्त्वाचा घटक आहे. तापमान, पर्जन्य, बाष्पीभवन व वारे यांचा प्रभाव मृदा निर्मितीवर झालेला दिसून येतो. हवामानानुसार विदारणाचा प्रकार बदलतो. यामुळेच मृदेचा पोत, रंग आणि गुणधर्म हे देखील बदलतात. एकच जनक खडक जरी असला आणि तो वेगवेगळ्या हवामानात असेल तर मात्र वेगळ्या वेगळ्या गुणधर्माच्या मृदा तयार होतात. हवामानातील तापमान या घटकाचा प्रभाव देखील मृदा निर्मितीवर होत असतो. जर तापमान 4 डिग्री सेंटीग्रेडने वाढलं तर रासायनिक विदारणाचा वेग हा दुप्पट होतो. यामुळे मृदा कणांचा आकार सूक्ष्म बनण्यास मदत झालेली दिसून येते. गेल्या वर्षी आपण विदारण या क्रियेमध्ये प्रामुख्याने रासायनिक विदारणामुळे लहान लहान मृदा कण तयार होतात हे समजून घेतलं, तर कायिक विदारणामुळे विदारित द्रव्य हे जाडे भरडे होते हे देखील समजून घेतले. याउलट कमी तापमानाच्या हिमाच्छादित प्रदेशामध्ये यांत्रिक विदारण हे झालेले दिसून येते. त्यामुळे त्या ठिकाणी मृदांचा पोत हा जाडा भरडा असतो. तसेच जास्त पर्जन्य, जास्त तापमानाच्या विषुववृत्तीय प्रदेशात रासायनिक विदारण हे वेगाने घडते आणि त्यामुळे चिकणमातीची मृदा निर्माण होण्यासाठी असा प्रदेश हा आदर्श असतो. मृदेतील जैविक घटकांमध्येही बदल हे जलद गतीने हवामानामुळे झालेले दिसतात. विषम, वाळवंटी, शुष्क प्रदेशामध्ये यांत्रिक विदारणाने भरड मृदा तयार होते. हवामानानुसार मृदा जीवनात विविधता निर्माण होते. जेथे पर्जन्य जास्त तेथे वनस्पती जीवन जास्त, पर्यायाने सेंद्रिय घटकांचा पुरवठा जास्त. जेथे वाळवंटी शुष्क प्रदेश आहे त्या ठिकाणी पर्जन्य हे कमी असते, सेंद्रिय घटकांचा पुरवठा, वनस्पती जीवन कमी होते व त्यामुळे सेंद्रिय घटकांचा पुरवठा हा देखील कमी असतो. चौथा घटक आहे सेंद्रिय द्रव्य पदार्थ. वाळलेले गवत, पिकांचा पालापाचोळा, वनस्पतींची गळलेली पाने, फुले, फळे, लहान फांद्या यांचे मृदा थरांवर थर साचतात. ते कालांतराने कुजतात. त्यांच्यापासून सेंद्रिय पदार्थ मृदेस मिळत असतात. याशिवाय पक्षी, प्राण्यांची विष्ठा यांचे संचय हे मृदेवर होत असतात. ही विष्ठा कालांतराने सूक्ष्म अशा जीवजंतूंपासून विघटित होते आणि हे विघटित द्रव्य हे मृदेमध्ये कार्बनच्या स्वरूपात उपलब्ध झालेले दिसून येते. त्याबरोबरच अशा विघटनामधून नायट्रोजन, कार्बन हा देखील मृदांना पुन्हा उपलब्ध झालेला दिसून येतो. विविध कीटक, सूक्ष्म जीवजंतू, किडी, सरपटणारे प्राणी, जमिनीत मृदेतील सूक्ष्म राहणारे जीवजंतू किंवा प्राणी यांच्यामुळे मृदेत सेंद्रिय घटकांची भर पडत असते. सजीव मृत पावल्यानंतर त्यांचे देखील विघटन अशा जीवजंतूंमुळे, सूक्ष्म जीवाणूंमुळे झालेले दिसते. यापासूनच ह्युमसची निर्मिती होते आणि हे घटक मृदेत उपलब्ध झाल्यानंतर मृदा संपन्न होते. संपन्न मृदेमध्ये 5% सेंद्रिय घटक असतात. जेवढे सेंद्रिय घटक कमी तेवढी मृदेची सुपीकता ही देखील कमी होते. म्हणून जैविक घटकांमधील हे सेंद्रिय द्रव्य यांचा महत्त्वाचा असा रोल आहे. 5वा घटक आहे
कालावधी. खडकांपासून मृदा निर्मिती होण्यासाठी लागणारा काळ म्हणजेच कालावधी. या कालावधीत तिचा दर्जा उंचावण्याचं कार्य झालेलं दिसतं. जेवढा कालावधी जास्त तेवढे सेंद्रिय घटकांचा पुरवठा जास्त, जीवजंतूंचे प्रमाण जास्त, पर्यायाने मृदा ही सुपीक झालेली दिसून येते. मृदेची सुपीकता किंवा संपन्नता दर्शवण्याचा कालावधी हा मापदंड असलेला दिसून येतो. काही मृदा निर्मितीस 10,000 वर्षांचा कालावधी लागतो, तर काही मृदा निर्मिती क्रिया या लाख वर्षापासून चालू असतात. हा कालावधी शरणाचा वेग, विदारणाची गती यानुसार भिन्न भिन्न असतो. जेथे विदारण हळूवार होते तिथे कालावधी मोठा असणार आहे. मृदा निर्मितीचे सर्वच घटक एकमेकांना पूरक म्हणून कार्य करत असतात. मृदा निर्मितीसाठी लागणारा कालावधी यामुळेच या विविध घटकांवर देखील अवलंबून असलेला दिसून येतो. याउलट भूअंतर्गत हालचालींमुळे भूरूपांमध्ये जर का बदल झाले तर मात्र मृदा निर्मितीची क्रिया ही दीर्घकाळ चाललेली दिसून येते.